पाऊस काळ थोड्या दिवसावरच येऊन ठेपल्यानं शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामं जोरदारपणे सुरू असून मशागतीसाठी वाहनांना डिझेलची मोठी आवश्यकता निर्माण होत असल्यानं कलेक्टर साहेबांनी शेती मशागतीची वाहने पेट्रोल पंपावर न आणता ड्रममध्ये डिझेल देण्यात येण्याची परवानगी पेट्रोल पंप चालकांना देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी म्हटलंय। गेले 4 दिवसांपासून पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्यानं शेती मशागतीची कामं खोळंबली आहेत। शेती मशागती करताना वाहनांना डिझेलची कमतरता भासू लागल्यानं वाहने पेट्रोल पंपावर आणूनच डिझेल द्यावं, ड्रममध्ये डिझेल देऊ नये ही शासनानं भूमिका अवलंबली ती एकदम चुकीची आहे। शेतकऱ्यांना शासनाच्या या भूमिकेमुळे मनस्ताप निर्माण होत असल्यानं कलेक्टर साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंपावर वाहने न आणता ड्रममध्ये डिझेल देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी होतीये। शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी या ठिकाणी बालंबिका पेट्रोलियम या पंपावर रात्री 9 वाजता डिझेलचा टँकर उतरल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांनी ड्रम रांगेत ठेवून तर मोठी वाहनं रांगेत उभी करून मोठी गर्दी केली होती। तासाला उभा आहे शेतामध्ये तर हे म्हणतात की तुम्ही ट्रॅक्टर घेऊन या, तर तासाला ट्रॅक्टर उभा म्हणल्यानंतर डिझेलच नाही म्हणल्यानंतर तो पंपावर आणायचा कसा? सरकारने एकच दखल घेतली पाहिजे की जो येईल त्याला ड्रम मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हे डिझेल दिलं पाहिजे। आता शेतामध्ये वाहन डिझेल बंद पडल्यानंतर त्या शेतकऱ्याने वाहन आणायचं कसं पंपापर्यंत? बरं, पेट्रोल पंपापर्यंत वाहने घेऊन गेलो पण प्रत्येक ठिकाणी खूप अडचणी वाटल्या। तरी पण ह्या पंपावर डिझेल आल्यानंतर व्यवस्थित आणि शिस्तबद्धमध्ये इथं पेट्रोल डिझेल वाढत जातं, याचा आम्हाला आनंद वाटतो। त्रास होतोच, लवकर वाहन यायचा नंतर वाहनाची वाट बघायची, पण इथं आल्यानंतर आम्हाला समाधानाने मिळतंय डिझेल, याचा आनंद वाटतो। पेट्रोल आणि 2.5 डिझेल रिझर्व ठेवा, परंतु पेशंट, पोलीस स्टेशन, पुढं आपत्कालीन काही आपत्ती झाली, जळीत झालं, फायर फायटर आले, यांना इमर्जन्सी मध्ये डिझेल द्यावा लागतं। त्याच्यासाठी 2.5 रिझर्व आहे। पण कलेक्टर साहेबांनी आता थोडासा शेतकऱ्याबद्दल विचार केला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना अशा अडचणीच्या काळात सहकार्य केलं पाहिजे। शेवटी वरून जर डिझेल पेट्रोल आलं तरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। आज शेतकरी ड्रम घेऊन सकाळपासून आमच्या पंपावर उभे आहेत, सकाळी 8 वाजल्यापासून इथे ड्रमची लाईन आहे, एवढे मोठे वाहन उभे आहेत, काय करणार काय? याच्यामध्ये आमची मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे, सर्व तुम्ही तातडीनं शेतकऱ्यासाठी याच्यात काहीतरी पर्याय करा। 4 दिवसाऐवजी 1 दिवसाआड आज जर 8 दिवस मारला तर उद्या नाही पण परवा दिवशी तरी टँकर मिळालं पाहिजे 1 दिवसाआड, अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। हे 4 दिवस RTGS मारल्यानंतर टँकर येत नाही, कुठून पुरवठा करणार? आम्ही आहे तोपर्यंत शेवटपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला देणार। एकीकडे सांगते ड्रम मध्ये देऊ नका, आता इतर शेतकरी काय प्रत्येक पोकलँडवाले कसे येणार? वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव।